सर्वांना माझा नमस्कार. झेडपी डिजिटल या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत TETमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासावर आधारित विचारले जाणारे प्रश्न, जे आपल्याला हक्काचे गुण मिळवून देतात. चला तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया. मित्रांनो, आतापर्यंत जर आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. चला तर आपण व्हिडिओची सुरुवात करूया. पहा, पहिला प्रश्न. पन्हाळगडाचा वेढा चालू असताना शिवरायांच्या मदतीला धावून आलेल्या गुप्तहेरांचे प्रमुख कोण होते? पहा, या ठिकाणी आपण पाहू शकतो की गुप्तहेर खात्याचे प्रमुख कोण होते, असा हा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. त्याचं उत्तर आहे बहिर्जी नाईक. आपल्याला माहीत आहे की बहिर्जी नाईक हे शिवरायांच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख होते आणि त्यांनी पन्हाळगडाच्या वेढ्यातून निसटण्यासाठी गुप्त रस्ते शोधून काढले होते. पुढचा प्रश्न पाहूया. सिद्दी जोहरने पन्हाळगडाला घातलेल्या वेढ्यातून निसटण्यासाठी शिवरायांनी कोणती युक्ती वापरली? पहा, या ठिकाणी आपल्याला 4 पर्याय या ठिकाणी दिलेले आहेत. भुयारातून जाणे, 2 पालख्यांची योजना, वेढा तोडून ते थेट हल्ला की तह करणे. तर पहा, या ठिकाणी त्यांनी वेढ्यातून निसटण्यासाठी 2 पालख्यांची योजना आखली होती. म्हणजेच त्याचा अर्थ काय आहे की एकीकडे नकली शिवराय राजदिंडी दरवाजातून बाहेर पडणार आणि दुसरीकडे खरोखरचे शिवराय अवघड वाटेने जाणार, अशी ही 2 पालख्यांची योजना होती. पुढचा प्रश्न पाहूया. या ठिकाणी शिवरायांसारखा हुबेहूब वेश धारण करून शत्रूला फसवणारा आणि स्वराज्यासाठी बलिदान देणारा बहादूर कोण होता? पहा, या ठिकाणी आपण पाहू शकतो की शिवरायांचा वेश जो धारण केला होता तो होता शिवा काशीद. शिवा काशीद हा महाराजांचा केशभूषा करणारा सेवक होता आणि त्याचा चेहरा शिवरायांशी मिळता जुळता असल्याने त्याने नकली शिवराय बनवून आपल्या प्राणाचं बलिदान या ठिकाणी दिलं होतं. तर बरोबर उत्तर आहे शिवा काशीद. पुढचा प्रश्न. बाजीप्रभू देशपांडे यांनी सिद्दी मसूदच्या सैन्याला कोणत्या खिंडीत अडवून धरले? आपणा सर्वांना माहीत आहे ती खिंड होती घोडखिंड नावाची. आणि बाजीप्रभूंनी पन्हाळगड ते विशाळगड दरम्यान असलेल्या घोडखिंडीत शत्रूच्या सैन्याला तोपर्यंत अडवले होते जोपर्यंत महाराज सुरक्षित पोचत नाहीत तोपर्यंत. तर पुढचा प्रश्न आहे. बाजीप्रभूंच्या अतुलनीय शौर्यामुळे घोडखिंडीला इतिहासात काय नाव मिळाले? पहा, या ठिकाणी आपण आत्ताच पाहिलं की घोडखिंड लढवली होती. बाजीप्रभू देशपांडे आणि त्यांच्या मावळ्याच्या रक्ताने ही खिंड पवित्र म्हणजेच पावन झाली होती, म्हणून या ठिकाणी या खिंडीला इतिहासामध्ये पावनखिंड म्हणून ओळखल्या जाते. पुढचा प्रश्न आहे. शाहिस्तेखान पुण्यामध्ये राहून कोणत्या मुख्य महालात आपली छावणी टाकून बसला होता? तर याचं उत्तर आहे लाल महाल. पुढचा प्रश्न. शिवरायांनी शाहिस्तेखानाच्या छावणीवर छापा टाकण्यासाठी कोणता दिवस निश्चित केला होता? त्याचं उत्तर बरोबर उत्तर आहे 5 एप्रिल 1663. रमजानचा महिना होता आणि तो दिवस या ठिकाणी निश्चित केला होता. पुढचा प्रश्न आहे. लाल महालात शिवरायांच्या तलवारीच्या वाराने शाहिस्तेखानाची काय हानी झाली होती? त्याची हानी ही झाली होती की त्याची 3 बोटे कापली गेली होती. म्हणजेच ब उत्तर या ठिकाणी बरोबर आहे. त्याची 3 बोटे या ठिकाणी कापली गेली होती. शाहिस्तेखानाच्या फजितीनंतर औरंगजेब बादशहाने त्याची उचलबांगडी करून कोठे बदली केली? तर पहा, या ठिकाणी पुण्यामधील लाल महालामध्ये मानहानीकारक पराभव पत्करावा लागल्यामुळे औरंगजेब बादशाह खूप संतप्त झाला आणि त्याने शाहिस्तेखानाची रवानगी थेट बंगालच्या सुभ्यावर केली होती, म्हणून ब उत्तर बरोबर आहे. औरंगजेब बादशहाने शिवरायांचा बंदोबस्त करण्यासाठी कोणाच्या नेतृत्वाखाली प्रचंड सैन्य दक्षिणेत पाठवले? बरोबर उत्तर आहे मिर्झा राजे जयसिंग व दिलेर खान. पहा, या ठिकाणी शाहिस्तेखानाच्या पराभवानंतर बादशहाने आपले सर्वात अनुभवी राजपूत राजे मिर्झा राजे जयसिंग आणि क्रूर सेनापती दिलेर खान यांना स्वराज्यावर बंदोबस्तासाठी पाठवले होते. पुढचा प्रश्न. पुरंदर किल्ल्याचा वेढा चालू असताना दिलेर खानाच्या सैन्याशी निकराची लढत देणारे शिवरायांचे किल्लेदार कोण होते? पहा, या ठिकाणी आपण सर्वांना माहीत आहे मुरारबाजी देशपांडे. मुरारबाजी देशपांडे यांनी आपल्या मोजक्या मावळ्यासह पुरंदरच्या माचीवर दिलेर खानाच्या अफाट सैन्याला पराक्रमाची शर्त करून रोखले होते. असे हे पराक्रमी असे किल्लेदार होते मुरारबाजी देशपांडे. पुढचा प्रश्न आहे. आम्ही शिवरायांची माणसे, तुझे कौल घेतो की काय? हे उद्गार मुरारबाजींनी कोणाला उद्देशून काढले होते? तर पहा, या ठिकाणी त्याचं उत्तर आहे क दिलेर खान. दिलेर खान यांना उद्देशून यांनी हे उद्गार काढले होते. पुढचा प्रश्न आहे. इतिहासातील प्रसिद्ध पुरंदरचा तह कोणत्या वर्षी आणि कोणामध्ये झाला? पहा, या ठिकाणी पुरंदरचा तह अतिशय प्रसिद्ध असा तह आहे. तो या ठिकाणी 1665मध्ये शिवराय आणि मिर्झा राजे जयसिंग या दोघांमध्ये हा पुरंदरचा तह झाला होता.
पहा पुढचा प्रश्न, पुरंदरच्या तहानुसार शिवरायांनी मुघलांना किती किल्ले आणि किती उत्पन्नाचा प्रदेश देण्याचे मान्य केले? पहा पुरंदरच्या तहानुसार 23 किल्ले आणि 4 लक्षहून एवढा प्रदेश या ठिकाणी देण्याचा त्यांनी मान्य केलं होतं. म्हणजेच 4 लक्षहून उत्पन्नाचा प्रदेश देण्याचं त्यांनी मान्य केले होते. म्हणजे उत्तर आहे 23 किल्ले आणि 4 लक्षहूनाचा प्रदेश. पुढचा प्रश्न आहे, मिर्झा राजे जयसिंग यांच्या सल्ल्यानुसार शिवराय औरंगजेब बादशाहच्या भेटीसाठी कोणत्या शहरात गेले होते? पहा या ठिकाणी त्या शहराचं नाव आहे आग्रा. पुढचा प्रश्न, आग्रा दरबारामध्ये औरंगजेब बादशहाने शिवरायांना जाणीवपूर्वक कोणत्या दर्जाच्या सरदारांच्या रांगेत उभे केले? तर पहा या ठिकाणी 5 हजारी. शिवरायांसारख्या स्वतंत्र राजाचा अपमान करण्यासाठी बादशहाने त्यांना दुय्यम मानल्या जाणाऱ्या 5 हजारी सरदारांच्या रांगेमध्ये उभे केले होते, ज्याचा महाराजांनी तीव्र निषेध केला होता. पुढचा प्रश्न, आग्र्यामध्ये नजरकैदेत असताना शिवरायांनी आजारी पडल्याचे निमित्त करून बाहेर काय पाठवण्यास सुरुवात केली? पहा या ठिकाणी त्यांनी बाहेर मिठाई व फळांचे पेटारे पाठवण्यासाठी सुरुवात केली होती. पुढचा प्रश्न, आग्र्याहून सुटका करून घेताना शिवरायांच्या जागी पलंगावर पांघरून घेतलेला हुबेहूब सेवक कोण होता? पहा या ठिकाणी आपण पाहू शकतो की हुबेहूब सेवक कोण होता? हिरोजी फर्जंद हा होता. पुढचा या ठिकाणी प्रश्न आहे, हिरोजी फर्जंद पलंगावर झोपले असताना त्यांच्यासोबत पाय चेपण्याचे नाटक करत बसलेला दुसरा इमानी सेवक कोण होता? तर त्याचं नाव आहे मदारी मेहतर. मदारी मेहतर आणि हिरोजी फर्जंद या दोघांनी स्वतःचे प्राण तळहातावर ठेवून शिवरायांच्या आग्र्याहून सुटकेच्या मोहिमेत मोलाची भूमिका बजावली होती. पुढचा प्रश्न, आग्र्याहून परतताना शिवरायांनी बाल संभाजीराजेंना सुरक्षेच्या कारणास्तव कोणत्या ऐतिहासिक शहरात एका विश्वासू व्यक्तीकडे ठेवले होते? त्याचं उत्तर आहे ब. मथुरा या शहरामध्ये त्यांना ठेवले होते. पुढचा प्रश्न आहे, आधी लग्न कोंढाण्याचे मग रायबाचे हे अजरामर वाक्य खालीलपैकी कोणत्या महान मावळ्याने उच्चारले होते? त्याचं उत्तर आहे क. तानाजी मालुसरे. पुढचा प्रश्न आहे, कोंढाणा किल्ला सर करण्याची मोहीम शिवरायांनी प्रामुख्याने कोणावर सोपवली होती? त्याचं उत्तर आहे ब. तानाजी मालुसरे. कोंढाणा किल्ल्यावर असलेल्या राजपूत किल्लेदाराचे नाव काय होते, ज्याच्याशी तानाजींची अटीतटीची लढाई झाली होती? पहा या ठिकाणी त्याचं नाव होतं उदयभान राठोड. उदयभान राठोड हा कोंढाणा किल्ल्यावर असलेल्या किल्लेदाराचं या ठिकाणी नाव आहे. उदयभान हा मुघलातर्फे कोंढाण्याचा मुख्य रक्षक होता आणि तो अत्यंत शूर आणि कडक शिस्तीचा किल्लेदार म्हणून ओळखला जायचा. तानाजी मालुसरे आणि त्याच्या मावळ्यांनी कोंढाणा किल्ल्याच्या कोणत्या कड्यावरून रात्रीच्या वेळी वर चढाई केली होती? तर पहा तानाजी मालुसरे आणि त्यांच्या मावळे ज्या कड्यावरून वर चढले होते तो कडा होता द्रोणगिरी कडा. ब. उत्तर या ठिकाणी बरोबर आहे. पुढचा प्रश्न, लढाई दरम्यान तानाजींची ढाल तुटल्यावर त्यांनी स्वतःचा बचाव करण्यासाठी कशाचा वापर केला? तर पहा या ठिकाणी त्यांनी बचाव कशाद्वारे केला? तर डाव्या हाताला शेला गुंडाळला आणि आपला बचाव केला. म्हणजेच अ. उत्तर बरोबर आहे. पुढचा प्रश्न, तानाजी पडल्यावर पळून जाणाऱ्या मावळ्यांना तुमचा बाप इथे मरून पडलाय, दोर कापून टाकलेत, आता कड्यावरून उड्या मारून मरणार का असे म्हणून कोणी रोखले? तर या ठिकाणी उत्तर आहे सूर्याजी मालुसरे. तानाजीचे भाऊ सूर्याजी यांनी मावळ्यामध्ये पुन्हा जोश निर्माण करण्यासाठी हे वाक्य या ठिकाणी उद्गारले होते. कोंढाणा काबीज झाल्याची पण तानाजी गेल्याची बातमी ऐकून शिवराय अत्यंत दुःखी होऊन काय म्हणाले होते? तर ते म्हणाले होते, आपणा सर्वांना माहीत आहे, गड आला पण सिंह गेला. अ. उत्तर बरोबर आहे. तानाजी मालुसरे यांच्या बलिदानाची आठवण म्हणून शिवरायांनी कोंढाणा किल्ल्याचे नाव बदलून काय ठेवले? तर त्याचे नाव ठेवले सिंहगड. पहा कोंढाणा किल्ल्याचे नाव बदलून सिंहगड असे ठेवण्यात आले. पुढचा प्रश्न आहे, शिवरायांनी आपल्या स्वराज्याची मुख्य राजधानी म्हणून कोणत्या किल्ल्याची निवड केली? पहा या ठिकाणी मुख्य राजधानी म्हणून या ठिकाणी ब. उत्तर बरोबर आहे, रायगड किल्ल्याची या ठिकाणी निवड केली. पुढचा प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा कोणत्या दिवशी आणि कोणत्या वर्षी पार पडला? पहा या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा 6 जून 1674 मध्ये पार पडला. पुढचा प्रश्न आहे, शिवरायांच्या राज्याभिषेकाचे मुख्य पौरोहित्य करणारे काशीचे थोर पंडित कोण होते? त्याचं उत्तर आहे अ. गागा भट्ट. पुढचा प्रश्न आहे,
राज्याभिषेकासाठी वेगवेगळ्या नद्या व समुद्रातून आणलेले पाणी कोणत्या पवित्र पात्रात ठेवले होते? त्याचं उत्तर आहे सुवर्ण कलश. राज्याभिषेक सोहळ्यानंतर शिवरायांनी आपली स्वतःची नवीन नाणी सुरू केली. त्या सोन्याच्या नाण्याला काय म्हणतात? तर याचं बरोबर उत्तर आहे होन. त्या नाण्याला होन असे म्हणतात. पुढचा प्रश्न आहे, शिवरायांच्या राज्याभिषेकापासून एका नवीन कालगणनेची सुरुवात झाली, तिला काय म्हणतात? त्याचं उत्तर आहे राज्याभिषेक शक, म्हणजेच शिवशकाची या ठिकाणी सुरुवात झाली. पुढचा प्रश्न आहे, शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळात मुख्य प्रधान म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली होती? याचं उत्तर आहे मोरोपंत त्रिंबक पिंगळे. उत्तर या ठिकाणी बरोबर आहे की मुख्य प्रधान म्हणून मोरोपंत त्रिंबक पिंगळे यांची निवड झाली होती. पुढचा प्रश्न आहे, अष्टप्रधान मंडळात सैन्याचे नेतृत्व करणाऱ्या सेनापती पदावर कोणाची नियुक्ती केली गेली होती? त्याचं बरोबर उत्तर आहे हंबीरराव मोहिते. हंबीरराव मोहिते यांची सेनापती या पदावर नियुक्ती केली गेली होती. पुढचा प्रश्न आहे, अष्टप्रधान मंडळातील न्यायाधीश म्हणून कोणाचे नाव निश्चित केले गेले होते? त्याचं नाव आहे उत्तर निराजीरावजी यांचं या ठिकाणी न्यायाधीश म्हणून नाव निश्चित केले गेले होते. पुढचा प्रश्न, शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळात परराज्याची संबंध ठेवणाऱ्या सुमंत पदावर कोण कार्यरत होते? तर त्याचं बरोबर उत्तर आहे रामचंद्र त्रिंबक डबीर. हे अष्टप्रधान मंडळामध्ये सुमंत या पदावर कार्यरत होते. पुढचा प्रश्न आहे, शाहिस्तेखान लाल महालातून रात्रीच्या वेळी पळत असताना त्याच्या संरक्षणासाठी धावून आलेला त्याचा मुलगा कोण होता जो मारला गेला? त्याचं नाव होतं अब्दुल फतह, म्हणजे उत्तर बरोबर आहे अब्दुल फतह. पुढचा प्रश्न आहे, पुरंदरच्या तहानंतर मुघलांना द्याव्या लागलेल्या 23 किल्ल्यामध्ये खालीलपैकी कोणत्या महत्त्वाच्या गडाचा समावेश होता? तर त्याचं बरोबर उत्तर आहे सिंहगड, म्हणजेच कोंढाण्याचंच नाव या ठिकाणी सिंहगड ठेवण्यात आलं होतं. तर सिंहगड हा सुद्धा एक महत्त्वाचा किल्ला पुरंदरच्या तहानुसार मुघलांना द्यावा लागला होता. पुढचा प्रश्न, शिवरायांच्या आग्र्याहून सुटकेच्या प्रसंगी त्यांना पेटारे वाहून नेण्यासाठी परवानगी मिळवून देण्याचे मुख्य कारण काय होते? या ठिकाणी त्यांना पेटारे वाहून नेण्यासाठी परवानगी देण्याचे मुख्य कारण होते आजारपण आणि दानधर्म. पुढचा प्रश्न आहे, कोंढाणा मोहिमेत तानाजी मालुसरे यांच्यासोबत त्यांचे कोणते वृद्ध मामा गेले ज्यांनी अफाट शौर्य गाजवले? बरोबर उत्तर आहे शेलार मामा. शिवरायांच्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी एकूण किती वजनाचे सोन्याचे भव्य सिंहासन तयार करण्यात आले होते? 32 मन सोन्याचे भव्य असे सिंहासन या ठिकाणी तयार करण्यात आले होते. अष्टप्रधान मंडळातील अमात्य मुजुमदार यांचे मुख्य कर्तव्य कोणते होते? म्हणजे अष्टप्रधान मंडळामध्ये जे पद होतं अमात्य, त्यालाच मुजुमदार असे म्हणतात. त्यांचं मुख्य कर्तव्य काय होतं? तर त्यांचं मुख्य कर्तव्य होतं राज्याचा जमा खर्च पाहणे, म्हणजेच उत्तर राज्याचा जमा खर्च पाहणे. पुढचा प्रश्न, शिवरायांनी शाहिस्तेखानाविरुद्ध मोहीम आखताना लाल महालाची माहिती कोणाकडून अचूक मिळवली होती? तर या ठिकाणी आपण पाहू शकतो की शिवराय हे बालपणी त्या लाल महालामध्येच राहिलेले होते, त्यामुळे त्यांना आधीच त्या लाल महालाची माहिती होती आणि बाकी माहिती त्यांनी गुप्तहेर खात्याकडून काढली होती. म्हणजेच उत्तर स्वतःच्या बालपणीच्या आठवणी व गुप्तहेर यांच्याकडून ही अचूक माहिती त्यांनी मिळवली होती. पुढचा प्रश्न, मिर्झा राजे जयसिंग यांनी पुरंदरला वेढा घातला तेव्हा मुघल तोफखान्याचा प्रमुख कोण होता? मिर्झा राजे जयसिंग यांनी पुरंदरला वेढा घातला तेव्हा मुघल तोफखान्याचा प्रमुख होता दिलेर खान. त्याचं उत्तर या ठिकाणी उत्तर बरोबर आहे दिलेर खान. शिवरायांच्या राज्याभिषेक सोहळ्याला उपस्थित राहिलेल्या इंग्रजांचा वकील कोण होता? त्याचं नाव आहे उत्तर हेनरी ऑक्झिंडेन. हेनरी ऑक्झिंडेन हा इंग्रजांचा वकील शिवरायांच्या राज्याभिषेक सोहळ्याला उपस्थित होता. पुढचा प्रश्न, अष्टप्रधान मंडळातील पंडितराव म्हणजेच दानाचा अधिकारी यांचे मुख्य काम काय होते? तर त्यांचे मुख्य काम या ठिकाणी होते धार्मिक व्यवहार आणि दानधर्म पाहणे. अशा प्रकारे या ठिकाणी आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावर आधारित असलेले महत्त्वाचे असे प्रश्न या ठिकाणी पाहिले आहेत. मित्रांनो, माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.